हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला अबव प्रिन्सिपल पाहावं लागेल आणि या अबव प्रिन्सिपलमध्ये दोन प्रकारचे रूल असतील. त्याच्यामध्ये एक असेल n प्लस एल व्हॅल्यूचा रूल आणि दुसरा असेल व्हॅल्यू ऑफ n याचा रूल असेल. ठीक आहे. तर या अबव प्रिन्सिपलमध्ये पहिल्यांदा आपण कॉमन फॉर्म काय सांगतो, तर इलेक्ट्रॉन व्हेरियस ऑर्बिटलमध्ये एंटर होतील आणि त्यावेळेस ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल याप्रमाणे इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिटल्समध्ये एंटर होतील. हा कॉमन फॉर्म झाला. जेव्हा या ठिकाणी आपण जो ऑर्बिटल फॉर्म बघतो, जो पिक्चरचा फॉर्म या ठिकाणी आपण विचारात घेतो, त्या ठिकाणी समजा मी असे घेतलं असेल, सुरुवातीला एनर्जी लेवल या ठिकाणी आपण 1s एनर्जी लेवल विचारात घेऊयात, नंतर या ठिकाणी दुसरी एनर्जी लेवल असेल आणि नंतर तिसरी एनर्जी लेवल असेल, त्याचबरोबर चौथी एनर्जी लेवल असेल. चारच एनर्जी लेवल मी या ठिकाणी विचारात घेतोय. ठीक आहे. आता हे पहिली एनर्जी लेवल 1s एनर्जी लेवल असेल, ही दुसरी एनर्जी लेवल 2s एनर्जी लेवल असेल, यात आणखी एक ऑर्बिटल असेल, तो कुठला असतो तर 2p ऑर्बिटल असेल, त्यानंतर 3s एनर्जी लेवल असेल, नंतर या ठिकाणी दुसरी एनर्जी लेवल जी येते ती कोणती येईल तर 3p एनर्जी लेवल येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी 3d एनर्जी लेवल येईल. नंतर चौथी मेन एनर्जी लेवल मी या ठिकाणी विचारत, इथं 4s एनर्जी लेवल असेल, या ठिकाणी 4p एनर्जी लेवल असेल, त्याच्यानंतर इथे 4d एनर्जी लेवल असेल आणि त्याच्यानंतर ॲट द लास्ट आपण या ठिकाणी 4f एनर्जी लेवल विचारात घेतो. ओके. अर्थात या ठिकाणी आपण काय दाखवलं असेल तर डिफरंट ऑर्बिटल्स या ठिकाणी आपण विचारात घेतले असतील आणि त्या ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन एंटर्स कशा पद्धतीने होतात याचा आपण विचार करतो. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये एंटर होईल तर सुरुवातीला इलेक्ट्रॉन हा 1s ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन हा नंतर 2s ऑर्बिटलमध्ये एंटर होईल आणि 2s नंतर तोच इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी हे 2s नंतर तो इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये एंटर होईल तर 2p ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. तर पहिल्या रूल प्रमाणे आपण रूल फर्स्ट प्रमाणे जातो. या रूल फर्स्ट मध्ये काय म्हटलं असेल तर व्हॅल्यू रूल फर्स्ट आपण विचारात घेतो. त्याच्यामध्ये काय विचार केला जातो तर n प्लस एल व्हॅल्यूचा विचार केला जातो. n प्लस एल व्हॅल्यू, n प्लस एल व्हॅल्यू कोणाची असेल तर n प्लस एल व्हॅल्यू आपण त्या ऑर्बिटलची घेतो. पहिल्या रूलमध्ये आपण काय करतो तर n प्लस एल व्हॅल्यू विचारात घेतो आणि ती n प्लस एल व्हॅल्यू कोणाची असेल तर ऑर्बिटलची असेल. समजा मी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी म्हणतोय की 2s आणि 2p माझ्याकडे ऑर्बिटल असतील तर फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ कोण असेल तर आपल्याकडे 2s आणि 2p ऑर्बिटल्स असतील. तर इथं आपण दाखवतो काय म्हणतो की या ठिकाणी 2s आणि 2p ऑर्बिटल आपल्याकडे आहेत. 2s आणि 2p ऑर्बिटल आपल्याकडे आहेत. तर या ठिकाणी कोणता ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल तर ऑटोमॅटिकली मी म्हणतो 2s ऑर्बिटल भरला जाईल, 2s नंतर 2p. असं का घडतं तर n प्लस एल व्हॅल्यू जर मी विचारात घेतली असेल, n प्लस एल व्हॅल्यू कोणाची असेल तर या 2s ऑर्बिटलची n प्लस एल व्हॅल्यू, हा 2s ऑर्बिटल माझ्याकडे असेल त्याची n प्लस एल व्हॅल्यू ही काय मिळते मला तर या ठिकाणी हा 2s ऑर्बिटल असेल माझ्याकडे त्याची n प्लस एल व्हॅल्यू. अर्थात या ठिकाणी ऑर्बिटलच्या अगोदर जो अंक असेल तो या ठिकाणी इंडिकेट काय करेल तर त्याची मेन एनर्जी लेवल इंडिकेट करेल आणि मेन एनर्जी लेवल म्हणजे कोण असेल तर n असेल. आणि म्हणून या ठिकाणी याची n प्लस एल व्हॅल्यू काय येते तर 2 प्लस आता व्हॅल्यू ऑफ एल याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर. व्हॅल्यू ऑफ अझिमुथल क्वांटम नंबर आपण कोणाची विचारात घेतो तर ऑर्बिटल s ची विचारात घेतो आणि ती किती असते तर 0 असते आणि 0 असेल तर या ठिकाणी 2s या ऑर्बिटलची किंमत किती मिळाली तर 2 मिळाली. त्याच्यानंतर मी कोणता ऑर्बिटल घेतला समजा मी या ठिकाणी
2p ऑर्बिटल घेतला असेल, मग हा 2p ऑर्बिटल जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्याची n+l व्हॅल्यू तुम्हाला विचारात घ्यावी लागेल. n+l व्हॅल्यू त्याची विचारात घ्यावी लागेल आणि ती n+l व्हॅल्यू जी असेल ती n+l व्हॅल्यू या ठिकाणी काय होते याची, तर मेन एनर्जी लेवल याची 2 असते, म्हणजे n ची किंमत 2 आली आणि p या ऑर्बिटलची l ची व्हॅल्यू काय असेल तर 1 असते. आणि आपण ती किंमत दिल्यानंतर या ठिकाणी 2 + 1 इथं 3, इथं काय होतो, इलेक्ट्रॉन जेव्हा ऑर्बिटल मध्ये एंटर होतील तो, बरोबर आहे. मग या ठिकाणी 2s या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू किती आली माझ्याकडे तर 2 आली. 2p ऑर्बिटल आपण घेतला त्याची n+l व्हॅल्यू किती आली तर 3 आली, बरोबर आहे. आणि मग हा पहिला रूल या ठिकाणी काय सांगेल तर इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिटल मध्ये एंटर होत असताना त्या ठिकाणी ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल आणि ज्याची n+l व्हॅल्यू जास्त आहे तो ऑर्बिटल नंतर फिलअप या ठिकाणी होईल. ऑटोमॅटिकली या ठिकाणी आपण जेव्हा 2s आणि 2p ऑर्बिटल कंपेअर करतो तेव्हा 2s या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू 2 मिळेल आणि 2p या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू किती मिळते तर 3 मिळते. आणि मग असं असेल तर साहजिकच या ठिकाणी जेव्हा आपण कंपॅरिझन 2s आणि 2p ऑर्बिटल करतो तेव्हा या ठिकाणी 2s ऑर्बिटल पहिल्यांदा फिलअप होईल, त्यानंतर 2p ऑर्बिटल फिलअप होतं. काय होतं तर अकॉर्डिंग टू द n+l. तर या ठिकाणी n+l व्हॅल्यू आपण काय सांगतो, ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी असेल तो ऑर्बिटल पहिल्यांदा फिलअप होईल आणि ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू जास्त आहे तो नंतर फिलअप होईल, बरोबर. इन केस ऑफ 2s and 2p orbital, the 2s orbital has n+l value will be 2 and in case of 2p orbital it has n+l value will be 3. If we compare these two orbital, you know that the 2s orbital has a l+l value is 2 and 2p orbital has n+l value is 3. And you know that the 2s orbital it has n+l value is 2 and 2p orbital it has n+l value is 3. So that the 2s orbital will be filled first as compared to the 2p orbital. असं का घडतं तर 2s या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू 2 येते आणि 2p या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू 3 मिळते, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल, कोणत्या तरी ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी आहे, कोणत्या तरी ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू जास्त आहे. मग ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी असेल तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल, ठीक आहे. या वेळी प्रत्येक वेळेस असंच घडतं का तर प्रत्येक वेळेस असंच घडेल असं आपण म्हणू शकत नाही. तर कधी असं घडतं की 2 ऑर्बिटल या ठिकाणी असतील तर त्यावेळेस या ठिकाणी सेकंड रूलमध्ये आपण काय सांगतो तर आपल्याकडे 2 ऑर्बिटल आहेत मात्र त्या 2 ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू ही सेम मिळते. म्हणून मी या ठिकाणी काय म्हणतो तर रूल या ठिकाणी आपल्याला सेकंड घ्यावा लागेल आणि त्या सेकंड रूलमध्ये काय चेंज असेल ते आपण ते विचारात घेऊया. पहिला रूल तुम्हाला कळाला की पहिल्या रूलमध्ये आपण काय म्हणतो की ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू सारखी आहे किंवा ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल आणि ज्याची n+l व्हॅल्यू जास्त आहे तो नंतर, बरोबर आहे. हे पहिल्या रूल प्रमाणे घडलं. पण या ठिकाणी रूल जेव्हा आपण सेकंडचा विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी माझ्याकडे कंपॅरिझनसाठी मी 2 ऑर्बिटल या ठिकाणी घेतले असतील. कोणते असतील तर 2p या ऑर्बिटल नंतर इलेक्ट्रॉन एंटर होतो कोणत्या ऑर्बिटलमध्ये तर या ठिकाणी 2s ऑर्बिटलमध्ये. आता या ठिकाणी 2p नंतर 3s मध्ये काय एंटर झाला तर त्याचं उत्तर आपण देऊया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण काय देऊया तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण काय करूया तर 2p आणि आपण 3s ऑर्बिटल्स या ठिकाणी घेऊ. 2p आणि 3s ऑर्बिटल या ठिकाणी मी घेतले 2p आणि 3s. आता जेव्हा मी या ठिकाणी n+l व्हॅल्यू ऑफ 2p ऑर्बिटल इथं आपण 2p ऑर्बिटल घेतला असेल. आता आपण बघूया 2p ऑर्बिटल घेतला आपण या 2p ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू आपण घेतो n+l. आता याची n+l व्हॅल्यू काय मिळेल तर ऑर्बिटलच्या अगोदर आपण काय करतो तर त्याची मेन एनर्जी लेवल असते. म्हणून या ठिकाणी
p च्या अगोदर आपण 2 लिहिलं असेल तर ऑटोमॅटिकली n ची किंमत 2 आली आणि p ऑर्बिटल याच्या अझिमुथल क्वांटम नंबरची किंमत किती असते तर 1 असते. त्याची व्हॅल्यू किती असते तर 1 असते. ओके, मग या ठिकाणी आपण त्या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल तर 3 मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी ऑर्बिटल घेतला 3s. या ठिकाणी ऑर्बिटल कुठला घेतला आपण तर 3s ऑर्बिटल घेतला. या 3s ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू पुन्हा आपण विचारात घेऊया. तर याची n प्लस l व्हॅल्यू जेव्हा मी विचारात घेतो तेव्हा या s ऑर्बिटलची मेन एनर्जी लेवल किती असेल तर 3 असते. म्हणजे साहजिकच या ठिकाणी n ची किंमत 3 आली आणि जेव्हा s ऑर्बिटल असेल तेव्हा त्याच्या अझिमुथल क्वांटम नंबरची किंमत या ठिकाणी किती मिळते तर 0 मिळते. ठीक आहे. या दोघांची पुन्हा आपण बेरीज करू. तर तुम्हाला एक गोष्ट प्रॉपरली जाणवेल की दोन्ही ऑर्बिटलची जेव्हा आपण n प्लस l व्हॅल्यू विचारात घेतो तेव्हा त्या दोघांची n प्लस l व्हॅल्यू सेम आहे. The two orbitals have the same n plus l value. आता इथे पहिल्या रूल प्रमाणे आहे का की पहिल्या रूल मध्ये आपल्याला काय होतं की n प्लस l व्हॅल्यूचा आपण विचार करत होतो त्यापैकी एकाची n प्लस l व्हॅल्यू कमी असायची आणि दुसऱ्याची n प्लस l व्हॅल्यू त्या ऑर्बिटलची ही जास्त असायची. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन एंटर्स इन द डिफरंट ऑर्बिटल्स इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग n प्लस l व्हॅल्यू सो दॅट those orbital have the lowest n plus l value will be filled first automatically. बरोबर आहे. म्हणून आपण या ठिकाणी जेव्हा आपण 2s आणि 2p ऑर्बिटल बघितले तेव्हा 2s या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू रूल फर्स्ट प्रमाणे तर त्याची n प्लस l व्हॅल्यू 2 मिळत होती आणि 2p या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू 3 मिळत होती. म्हणून पहिल्यांदा 2s ऑर्बिटल फिलअप व्हायचा नंतर 2p ऑर्बिटल फिलअप होत होता. पण आता रूल आपण सेकंड बघतोय आणि सेकंड रूल मध्ये असं नाही आहे की जेव्हा आपण n प्लस l व्हॅल्यू दोघांची आपण काउंटेबल करतो किंवा काउंट करतो तेव्हा माझ्याकडे 2p या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू 3 मिळते आणि 3s या ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू मला 3 मिळते. इथे गंमत काय आहे तर दोन्ही ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू सारखी मिळाली आणि जेव्हा दोन्ही ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू सारखी असते तेव्हा आपण सेकंड रूलचा उपयोग करतो. सेकंड रूल या ठिकाणी काय म्हणेल जेव्हा दोन ऑर्बिटलची n प्लस l व्हॅल्यू सारखी असते त्यावेळेस ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. काय म्हटलं मी या ठिकाणी जेव्हा दोन ऑर्बिटल या ठिकाणी असतील आणि या दोन्ही ऑर्बिटलची कोणती किंमत सारखी असेल तर n प्लस l व्हॅल्यू सारखी असेल तर त्यावेळेस तो रूल काय सांगेल तर ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. मग तुमच्या समोर आहे या ठिकाणी 2p ऑर्बिटल असेल आणि त्याच्यानंतर 3s ऑर्बिटल या दोघांपैकी n ची किंमत कमी कोणाची आहे तर 2p या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे आणि मग 2p या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे म्हणून या दोघांचं कंपॅरिझन करताना आपल्याला 2p आणि 3s चं कंपॅरिझन करताना पहिला ऑर्बिटल कुठला भरला जाईल तर 2p ऑर्बिटल भरला जाईल त्याच्यानंतर 3s ऑर्बिटल भरला जातो. बरोबर. हा रूल काय असेल तर सेकंड रूल आणि या सेकंड रूल प्रमाणे आपण काय म्हणतोय इफ द टू ऑर्बिटल्स हॅव द सेम n प्लस l व्हॅल्यू if the two orbitals have the same n plus l value at that time those orbital have the lowest value of n will be filled first. Those orbital have the lowest value of n will be filled first. की या ठिकाणी ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी असते तो ऑर्बिटल पहिल्यांदा फिलअप होईल आणि त्याच रूल प्रमाणे आपल्याला या 2p आणि 3s पैकी 2p ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल नंतर 3s ऑर्बिटल भरला जाईल. बघा 2p भरलाय त्याच्यानंतर कोणता भरला जाईल तर 3s असंच या ठिकाणी घडत जाते. मग 3s नंतर पुढे त्यानंतर आपल्याला 3p ऑर्बिटल फिलअप होईल. 3p नंतर 4s कडे इलेक्ट्रॉन येईल. 4s नंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉन कुठे येतो 3d मध्ये. आता इथे सुद्धा घडतं 3d नंतर 4p मध्ये. याप्रमाणे आपण इलेक्ट्रॉन फिलअप्स दाखवतो. याला काय म्हणतो तर अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल या ठिकाणी काय म्हणेल अबव प्रिन्सिपल या ठिकाणी काय म्हणेल तर इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिटल्स मध्ये एंटर होतील. इलेक्ट्रॉन्स आर एंटर इन द डिफरंट ऑर्बिटल्स इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी लेवल. दिस इज द कॉमन रूल ऑफ अबव प्रिन्सिपल बट इट हॅज टू रूल्स. इन केस ऑफ फर्स्ट रूल व्हॉट विल हॅपन if we compare the n plus l value of the orbital and those orbital have the lowest n plus l value will be filled first. म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा पहिला रूल बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये n plus l व्हॅल्यू ज्या ऑर्बिटलची कमी असेल तो ऑर्बिटल पहिल्यांदा फिलअप होईल आणि ज्याची n plus l व्हॅल्यू जास्त आहे तो नंतर फिलअप होईल. तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपण 2s आणि 2p ऑर्बिटल दाखवतो.
त्याच्यानंतर जेव्हा आपण दोन ऑर्बिटल डिफरंट घेतोय आणि दोन ऑर्बिटल घेतल्यानंतर त्या दोन्ही ऑर्बिटलची n + l व्हॅल्यू सेम मिळते. या ठिकाणी दोन ऑर्बिटल आपण घेतले असतील आणि त्यांची n + l व्हॅल्यू काय मिळेल तर सेम मिळते. आणि मग जर असं असेल तर आपण काय रूल वापरतो, तर जेव्हा n + l व्हॅल्यू सेम मिळते त्यावेळी ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे, सेकंड रूल या ठिकाणी काय सांगेल, जेव्हा तुमच्याकडे दोन ऑर्बिटल असतील आणि त्या दोन ऑर्बिटलची n + l व्हॅल्यू सारखी असेल तेव्हा ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. मग 2p याची n + l व्हॅल्यू 3 मिळते, 3s ऑर्बिटल याची n + l व्हॅल्यू मला 3च मिळते. आणि या दोन्ही ऑर्बिटलच्या n च्या व्हॅल्यूची मी कंपेअर केली असेल तर साहजिकच या ठिकाणी 2p या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे म्हणून 2p ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल, नंतर या ठिकाणी आपल्याला 3s ऑर्बिटल भरला जातो. याला आपण काय म्हणतो, अबोव प्रिन्सिपल. 1-2 मिनिटात मी रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. पहिलं काय असेल, इलेक्ट्रॉन एंटर इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी लेवल, ही झाली त्याची स्टेटमेंट. बरोबर. अबोव प्रिन्सिपल हॅज 2 रूल्स इन केस ऑफ रूल फर्स्ट. पहिला रूल काय या ठिकाणी असेल, या ठिकाणी पहिल्या रूलमध्ये काय असेल तर इलेक्ट्रॉन एंटर्स ऑर्बिटलमध्ये होत असताना n + l व्हॅल्यू ज्या ऑर्बिटलची कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. पहिला रूल या ठिकाणी काय असेल तर ज्या ऑर्बिटलची n + l व्हॅल्यू कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या रूलमध्ये काय सांगितलं जातं, ज्या ऑर्बिटल, आता दुसऱ्या रूलमध्ये काय असेल तर या ठिकाणी दोन ऑर्बिटल आहेत त्यांची n + l व्हॅल्यू कशी असते तर सेम असते. जेव्हा दोन ऑर्बिटलची n + l व्हॅल्यू सेम असते त्यावेळेस ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो पहिल्यांदा भरला जाईल. हे रूल आपण सेकंड मध्ये ऍड करू. ठीक आहे. इन रूल फर्स्ट द इलेक्ट्रॉन एंटर्स इन द व्हेरियस ऑर्बिटल विथ इन्क्रीजिंग n + l व्हॅल्यू. बरोबर आहे. सेकंड रूल मध्ये काय असेल, if the two orbitals have the same n + l value at that time, those orbital have lowest value of n will be filled first. म्हणजे सेकंड रूल मध्ये आपण काय म्हणतो, ज्या ठिकाणी दोन्ही ऑर्बिटलची n + l व्हॅल्यू सारखी असते तेव्हा ज्या ऑर्बिटलची n ची किंमत कमी आहे तो ऑर्बिटल पहिल्यांदा भरला जाईल. अशा पद्धतीने आपण अबोव प्रिन्सिपल या ठिकाणी बघतोय. नेक्स्ट व्हिडिओला आपण नेक्स्ट प्रिन्सिपल बघूया. ओके, थँक्यू.